ज्ञानेश्वर माऊली महाराज 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 ज्ञानेश्वर माऊली जेविले ते संत मागे उष्टावळी जेविले ते संत मागे उष्टावळी संत मागे उष्टावळी अवघ्या पत्रावळी अवघ्या पत्रावळी करुणी झाडा सोवळ्या ओवळ्या राहिलो निराळा सोवळ्या ओवळ्या राहिलो निराळा सोवळ्या ओवळ्या राहिलो निराळा सोवळ्या ओवळ्या राहिलो निराळा परे परते मज न लागे सांगावे हे तो देवे बरे शिकविले दुसऱ्या ते आम्ही नाही आतळत जाणोनी संकेत उभासे येथे काही कोणी न धरावी शंका मज चाड एका भोजनाची लाचावला तुका मारी तसे झड पुरविले कोड नारायणे सोवळ्या ओवळ्या राहिलो निराळा सोवळ्या ओवळ्या राहिलो निराळा पासुनी सकळा अवघ्या दुरी सोवळ्या ओवळ्या राहिलो निराळा सोवळ्या ओवळ्या राहिलो निराळा ज्ञानदेव तुकाराम 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 ज्ञानदेव तुकाराम
तुकाराम ज्ञानदेव 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 श्री तुकाराम ज्ञानदेव 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 तुकाराम श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम श्री 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 ज्ञानदेव तुकाराम 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 श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानदेव तुकाराम 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 श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानदेव तुकाराम 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 वरदाहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की सद्गुरु जोग महाराज की जय सद्गुरु कबीर साहेब की जय. ऐसी हे गरजो वैखरी केशवा मुकुंदा मुरारी रामकृष्ण नामे बरी हरिहरी दोष सकळ. श्री संत ज्ञानदेवांच्या प्रांगणामध्ये दीड तपाहून जास्त काळ चालू असलेला हा नामयज्ञ आणि ज्यांचं नेतृत्व, संयोजन, आयोजन आणि मार्गदर्शन आणि आशीर्वाद डॉक्टर बाबा करतायत. खऱ्या अर्थाने ही साधकांसाठी त्यांच्या तत्वचिंतन साधनेमधली अद्भुत अलौकिक ही कार्यमीमांसा आहे.
आज डॉक्टर बाबांचे परमार्थिक स्नेही पद्मश्री श्री प्रभुनी साहेब हे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि एक अर्धा एक तासाचं हे चिंतन आणि खऱ्या अर्थाने इथं व्यासपीठावर बसणाऱ्या साधकाची परीक्षा पण असते इथं. कारण अनेक तत्वचिंतक आयुष्य वेचलेली माणसं शब्दाची विविध अंगाने उजळणी करताना तपासणी करत असतात. शब्द, त्याचा अर्थ, त्याचा भाव हा विभिन्न अंगाने प्रसृत होतो. डॉक्टर बाबांनी मला आत्ता एक प्रश्न विचारला की म्हणले ही गाथा आम्ही महत्प्रयासाने मी 5 वर्ष लागली, कशी वाटली? मी त्यांना म्हटलं सार्थ गाथा जी आहे, मी बोललो नाही पण आता बोलतो, ते सार्थ गाथा ही त्या लेखकाच्या अंगाने आपल्याला अर्थ सूचित करते आणि केवळ शब्दार्थ, कठीण शब्दाचा आणि शब्दकोश जो आहे तो वाचकाला, साधकाला त्याच्या अंगाने अर्थ घ्यायला लावते. मला आमचे वडील तीर्थरूप वैकुंठवासी बापूसाहेब म्हणायचे, मला एकदा मी चिंतन करत असताना अभंग आडला माझा आणि ते पायरीवर बाहेर बसलेले होते. 9-9:30ची संध्याकाळची गोष्ट होती, रात्रीची. मी आलो गाथा घेऊन खाली वरच्या मजल्यावर. म्हणलं बापू इथं मला सांगितला अर्थ त्यांनी आणि मला म्हणले आता परत तो अर्थ विचारू नकोस, तू वाचत राहा, चिंतन करत राहा आणि तुकोबराच तुला अर्थ सांगतील अभंगाचा. आता 25 वर्ष झाले त्या अंगाने ज्ञानेश्वरी आणि गाथेचं अध्ययन मी करतो. आज जो अर्थ आपल्याला शब्दाचा ध्वनीत होतो, 1 वर्षानंतर त्या अभंगाचा अर्थ नवा अंगाने तुम्हाला प्रतिध्वनी देईल. म्हणून साधकाचं काम आहे की ही जी गाथा आहे, मला फार आनंद वाटला की केवळ पट्टीमध्ये उजव्या बाजूला कठीण शब्दाचा अर्थ दिला आहे. आपण तो आपल्या अनुभूतीच्या अंगाने, जगद्गुरू तुकोबरायांनी ज्ञानदेवांच्या ज्ञानदेवीचा अर्थ त्यांच्या अंगाने लावला आणि गाथेमध्ये तो अनुभूतीच्या द्वारे प्रसूत झाला. म्हणून ही आपली भागवत संप्रदायाची जी परंपरा अतिशय विशाल, उत्कट, गौरवशाली तर आहेच. मला प्रभूने सर आत्ता म्हणाले की 75 एकर जागेमध्ये आता वैश्विक विश्वविद्यालय निर्माण करत आहे. आमची पण संस्थान कमिटीची तीच संकल्पना आहे. ज्ञानदेवांच्या या 750व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने 1780मध्ये जी जागा, हे गावच सरदार महाजी शिंदेंनी माऊलींना सेवेसाठी अर्पण केलं आणि तेव्हापासून आजपर्यंत भूमी इथं शिल्लक आहे 435 एकर. 1000 वर्षापूर्वी जगामधून विद्यार्थी भारतामध्ये अध्ययनासाठी येत होते, तक्षशिलेला, नालंदीला, आणि परकीय आक्रमणामध्ये ती विद्यापीठं काय झाली आपली, नष्ट झाली. आणि पुनश्च एकदा 1000 वर्षानंतर आपल्याला त्या ऊर्जेचं, त्या सामर्थ्याचं, त्या शक्तीचं ज्ञानदेवांच्या नावाने आंतरराष्ट्रीय तत्त्वज्ञान विद्यापीठ, युनिव्हर्सल फिलॉसॉफी युनिव्हर्सिटी तथा ज्ञानपीठ आपण उभारतोय. 1-2-3 महिन्यामध्ये त्याचा आपण भूमिपूजन होईल. 2000 कोटीचा तो प्रकल्प असेल आणि येत्या आगामी 5 वर्षामध्ये तो आपण पूर्ण करणार आहे. याचं कारण हे की जगामध्ये सर्वोत्तम तत्त्वज्ञान संतांनी दिले आणि ह्याच्या शिरोभागी संत ज्ञानदेव आहेत. लक्षात घ्या, ज्ञानदेवांची प्रतिभा ही अलौकिक आहे. गेल्या 5000 वर्षाच्या तत्त्वज्ञानाच्या परिप्रेक्ष्यामध्ये जर आपण नजर टाकली तर ज्ञानदेव त्या जागतिक परिप्रेक्ष्यामध्ये ध्रुवताऱ्यासारखे आढळस्थानी आहेत. म्हणून ते मराठी भाषेत तत्त्वज्ञान आहे म्हणून छोटं नाही आहे.
संतांच्या अक्षराला, त्यांच्या अनुभूतीला, त्यांच्या वाङ्मयाला भाषा ही आडसर कधीच नसते. भाषा हे फक्त प्रवाहाचं माध्यम असतं. 750व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने ऊर्जा ज्ञानदेवांची संप्रेरित होती. ज्ञानेश्वरी हिंदीमध्ये झाली, मल्याळममध्ये झाली, कोकणीमध्ये झाली, बहुभाषिक झाली, इंग्रजीमध्ये. पण आता यावर्षी आपण टेक्नॉलॉजीचा वापर करून ती ज्ञानेश्वरी, सार्थ ज्ञानेश्वरी ऑडिओ बुकच्या स्वरूपात आता प्रसिद्ध केली. इंग्रजी आपल्या वेबसाईटवर ऑडिओ बुक्स आहे. आता फ्रेंच होती, जर्मन होती, लॅटिन होती. जगातल्या 56 आंतरराष्ट्रीय भाषेमध्ये ज्ञानेश्वरी आता ऑडिओ बुकमध्ये प्रसारित होती. खऱ्या अर्थाने ज्ञानदेवांना आपल्या सर्व साधकांना वैश्विक करायचं आहे. माझं तर असं म्हणणं आहे की डॉक्टर महाराज की आपण पुढच्या वर्षी एक सत्र इंग्रजी भाषेचं ठेवू आणि कमीत कमी ते 200 दिवस ठेवलं पाहिजे. पण किती? 1 तास. इस्कॉन असेल, स्वामीनारायण असेल, ही जी पंथ आणि परंपरा गेल्या 50 वर्षात त्यांनी जग व्यापलंय. त्याचं कारण बहुभाषिक झाले त्यांचे प्रचारक. तत्वज्ञानाच्या पातळीवर, अनुभूतीच्या पातळीवर आपली मंडळी, संप्रदायाची मंडळी त्यांच्यापेक्षा उंच स्थानावर आहेत. पण भाषेचा आडसर आपल्याला राहिला. म्हणून आपलं काम आहे आता संस्थांचं, आम्ही काम समजतो संप्रदायाचं पालक या नात्याने, की इथं वास्तू आहे. पण आता नवीन आपण एक नवीन वास्तू बांधतोय. आता गोशाळा जिथं आहे, अल्पावधीत 2 महिन्यात तिथं काम चालू होईल. एक 50,000 स्क्वेअर फूटची एक आपण वास्तू बांधणार आहे आणि तिथं ते नवीन छोटंसं एक सेंटर आपण चालू करू आणि तिथं सर्व साधक मंडळींना इतर भाषाचं माध्यमातसुद्धा आपल्याला ते ज्ञान मिळेल. असो, ही एक प्रस्तावना, छोटीशी एक विनंती मी संस्थांच्या उपक्रमाची आपल्यासमोर मांडली आणि तुकोबारायांच्या अक्षराचा आस्वाद आपण घेऊ. ऐसे गरजवू वैखरी केशवा मुकुंदा मुरारी रामकृष्ण नामे बरी हरिहरी दोष सकळ. अभंग क्रमांक 4040. तुकोबारायांच्या सकळ संतांच्या हा ज्ञानदेवांचा वारसा आहे. पहिले चरण जे आहे, रामकृष्ण नामे हे दोन्ही साजरे हृदय मंदिरी स्मराकारे, तोच कित्ता तुकोबारायांनी इथं गिरवला आहे की नाम घ्यायला भगवंताची अनंत नामे आहेत. दुसऱ्या पदात सुद्धा केशवा मुकुंदा मुरारी या नामाने देवाला हाक मारली. पण वैखरीच्या रूपाने सतत गरजू शब्दाचा अर्थ तिचा घोष करणे. घोष करताना 2 शब्दांचा देवाचा घोष करा आणि ती रामकृष्ण नामे बरी हरी. हरी म्हणजे हरण करते. हरी सर्व दोष आपले हरण करतो. म्हणून सदोदित रामकृष्ण नामाचा आपण दोष केला, घोष केला पाहिजे. जनार्दना जगजीवना विराट स्वरूपा वामना महदादी मधुसूदना भववंदन तोडितिया. श्री अनंता मधुसूदना या प्रार्थनेचा हा काही भाग तुकोबारायांनी इथं पुन्हा मांडलाय. तुका आला लोटांगणे मज ठाव द्यावे जी चरणे. भगवान परमात्म्याला शरण गेल्याशिवाय जीवाचं कल्याणच नाही पहा. आणि समर्पणता संप्रदायामध्ये अर्पण शब्द नाही आहे. अर्पण याच्यामध्ये मी शेष राहतो, ते स्फुरण आहे. ते स्फुरण आहे. आमचे पंजोबा सांगायचे वृत्तीला 2 प्रकारने वृत्ती स्फूर्ती, एक अहम आणि इदम. ज्ञानदेवांनी त्याचा भाव सांगताना मी आणि माझे असा शब्द वापर. अहम म्हणजे मी आणि इदम तत्सापेक्ष जो मायेचा पसारा आहे जगतातला त्यालाही तो आपलं म्हणतो. ते इदम म्हणजे माझं. ऐसे आठवण विसरली जयाचे अंतःकरण. या दोन्हीचा निराश होणं म्हणजे संन्यासी होणं. शरणागतीमध्ये समर्पण आहे आणि समर्पण देत असताना ही माया जी आवरण करत असते, विक्षेप आहे. मनुष्याला प्रकृती आकर्षित करते. दिशा जरी आपण एक पकडली तर बाजूचा कोलाहल काय करतो, त्याला थांबवतो, लक्ष वेधून घेतो. म्हणून प्रकृती
15व्या अध्यायात सुद्धा भगवान फार सुंदर सांगतात, ममय वंशो जीव लोके जीवभूतच सनातन. पण पुढे ही गोष्ट सांगितली देवाने, मनःषष्ठानी इंद्रियानी प्रकृतीस्थानी कर्षते. प्रकृती काय करते म्हणले, जरी तो जीव माझा अंश आहे तर तो माझ्या ठिकाणी स्थिर नाही ना. आहे का स्थिर तो? त्याचं कारण सांगितलंय, प्रकृती इंद्रियाकरवी त्याला आकर्षित करते. आणि आकर्षित त्याच्यातला मार्ग फक्त एकमेव आहे की तुकोबराय सांगतायत, हा भगवान परमात्मा या भवबंधनातून त्याला बाहेर मोकळा करतो. चक्रपाणी गदाधरा असुर मर्दना वीर्य वीरा सकळ मुकुटमणी शूरा हो दातारा जगदाने. देवाला हाक मारतायत तुकोबराय की आम्हाला याच्यातून बाहेर काढा. मदनमूर्ती मनमोहना गोपाळ गोपिका रमणा नटनाट्य कौशल्य काना अहो संपर्णा सर्व गुणे गुणवंता आणि निर्गुणा सर्व साक्षी सर्व जाना. सर्व जाना या शब्दाचाच मुळे अर्थ आहे सर्वज्ञ. जगत जे आहे ज्याच्यापासून उत्पन्न झाले, जो चालवतोय आणि संहार आहे जगताचा जो करतोय, क्षणाक्षणाला सृष्टीमध्ये जो कोलाहल घडतोय, घटना घडतायत, ते सर्व जाणणारा साक्षीभूत चैतन्य जे परमात्मा स्वरूप आहे. प्रलयकाली कोण आहे? शून्यवादाचा जो संघर्ष आणि वेदांत तत्वज्ञानाचा संघर्ष जो झाला, गौतम बुद्धाचं तत्वज्ञान शून्यवानामध्ये गेलं. मग सगळं शून्य झाल्यानंतर त्या शून्याला साक्षी कोण आहे? म्हणून ज्ञानदेवांनी पहिल्यांदा सांगितलं, बौद्ध मत संकेतू वार्तिकांचा. स्वतः स्वयंखंडन झालंय. त्याचं खंडन यामुळंच झालंय की त्या शून्याला साक्षी कोणीतरी आहे पाहणारा. तो साक्षी जो परमात्मा आहे, तो परमात्मा म्हणून तुकोबराय सांगतायत. सर्व जाणा शब्दाचा अर्थ आहे सर्वज्ञ. करोनी अकर्ता आपण, जगताची सगळी उत्पत्ती करतोय, सगळं जगत चालवतोय तो, पण तो अकर्ता आहे. त्याच्यापासून काही निर्माण झालेलं नाही. नेदी अभिमाना आतळो. आणि देव काय करतो बाबांनो? आपल्याला देवाला जर आपलं सर्वस्व अर्पण केलं ना, तर आपल्याला अभिमान होऊ देत नाही. म्हणून तुकोबारायांचं पर एक सुंदर प्रमाण आहे, अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. अभिमान ही जी गोष्ट आहे, ती अभिमान गोष्ट आपल्या आणि देवाच्या मधली आड पडत आहे. आणि हा अभिमान घालवण्याचा महत् प्रयास म्हणजे जप आहे, तप आहे, साधना आहे, सदोदित नामस्मरण आहे. पण लक्षात ठेवा बाबांनो, भगवान परमात्मा त्याची सेवा वैखरीच्या द्वारे सदोदित घडत नाही आपल्याकडनं. ह्या सर्वाचा तारणहार आपले सद्गुरू असतात. सर्वाचे तारणहार कोण आहे? दोन व्यक्तींकडं प्रारब्ध बदलण्याचं सामर्थ्य आहे. एक भगवान परमात्म्याकडं आणि दुसरं संतांकडं. पण भगवान परमात्म्याकडं रांग मोठी आहे. काय रांग मोठी? तुम्ही तिथपर्यंत तुमचा आवाज दिला, हाक मारली, तो प्रतिसाद देईल का नाही माहिती नाही, कारण तुमची तेवढी साधना आहे का नाही. आपण भक्त प्रल्हाद नाही ना, आहे का? टाहो फोडला की नारायण खांबातून प्रगट झाले. देवावर भक्ताचं एवढं ऋण झालं की भक्त प्रल्हादांना सांगेल त्या खांबातून भगवान परमात्माला नरसिंह रूपाने प्रगट व्हायला लागला. देवाचा अधिकार शेष नाही राहिला तिथं. अधिकार कोणाचा तयार झाला तिथं? भक्ताचा राहिला. केवळ वैखरीच्या द्वारे नारायणाचं स्मरण सर्वस्व देवाला समर्पित केलं तर अधिकार भक्ताचा नामस्मरणाच्या माध्यमात एवढा मोठा झाला की देवाला त्यांनी बांधलं. जो आदेश भक्त देईल त्या आदेशाचं पालन भगवान परमात्म्याला करायला लागलं. कासयाने घडे याची सेवा, काय एक समर्पावे या देवा. वश्य तो नव्हे वाचूनी भावा, पाया वेगळे जीवान करी तुका. आता देवा तुम्हीच मला सांगा, तुम्ही अकर्ता आहात, गुणवान आहात, जगत नियंता आहात, तुमची सेवा आता कशाने घडेल? तुम्हाला काय दिल्याने
आनंद होईल आणि कोणत्या भावाने तुम्ही मला वश व्हा. तुकोबराय सांगतात त्या सर्वाचं उत्तर एकच आहे, पाया वेगळे जीवान करी तुका. देवा, तुम्हाला एकमेव प्रार्थना आहे की तुम्ही मला तुमच्या पायापासून वेगळं करू नका. म्हणून जीवदशा एकदा नष्ट झाली की पुन्हा अधोगती नाही आहे. लक्षात घ्या, संत या अवस्थेला पोचलेला असतात. म्हणून संतांच्या संबंधाने तुकोबरायांचा फार सुंदर दृष्टांत आहे. परिसाचा दृष्टांत दिलाय तुकोबरायांनी. लोखंड आहे, थोरी व सांडिली आपुले परिसे, नेनो शिवो कैसे लोखंडासे. लोखंड आहे आणि लोखंडाला परिसाचा स्पर्श झाला. पहिल्यांदा परिस हा भाव त्याच्यामध्ये उमटत नाही की त्या लोखंडाला मी शिव कसं. तो निम्न स्तर आहे आणि मी उच्च स्तर आहे. आपण सर्वांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, आपण ज्ञानदेवांची सर्व लेकरं आहोत. आजचं जे संप्रदायामध्ये प्रदूषण होत चाललंय ना, मी मध्ये डॉक्टर बाबांचं कीर्तन होतं इथं सांगवीला गेलतो. डॉक्टर बाबाबरोबर मंदिरातला कार्यक्रम आपला गोकुळाष्टमीचा माऊली जन्मोत्सवाच्या उत्सवातलं केलं बाबांनी कीर्तन. आम्ही तिथे गेलो 8:30ला. म्हणजे तिथं लोकांना सांगितलं की जसं आपले पूर्वसुरी संत होऊन गेले संप्रदायात, त्यांची स्मृती आहेत फक्त आज. काही ग्रंथ रूपाने असतील, काही मौखिक स्वरूपाने असतील. पुढच्या 100 वर्षानंतर अशा विभूती आपल्याला दिसणार पण नाही आचरणात. काही दिसणार नाही. कारण ज्ञानदेव, नाथबाबा, तुकोबा, बहिणाबाई महाराज असतील, निळोबाराय महाराज असतील, ही संत परंपरा थोडी विस्तीर्ण झालेली संत परंपरा आता खुंटत खाली आली. आता पुन्हा हा भयानक काळ समोर आहे. एवढ्या उच्च स्थानावर असलेले ज्ञानदेव सुद्धा सांगतात, मार्गाधारे वर्तावे, विश्व हे मोहरे लावावे, अलौकिक न व्हावे लोकाप्रती. आता प्रत्येकाला वाटतं की मी अलौकिक असलं पाहिजे. प्रत्येकाला काय वाटतंय, मी दुसऱ्यापेक्षा श्रेष्ठ आहे या भावनेने समाजात माणसं. लौकिक व्यवहारातली माणसं सोडू द्या, राजकारणातली माणसं सोडू द्या, व्यवसायातली सोडू द्या, त्याच्याबद्दल आपल्याला बोलायचं नाही. पण परमार्थातल्या व्यक्तींना सुद्धा ही भावना आता जखडून ठेवते, पकडून ठेवते. आपण विचार केला पाहिजे, त्या प्रवासात आपण आहोत का? आपला प्रवास थांबलाय. निश्चित त्याचा अर्थ आहे आपला प्रवास थांबलाय. म्हणून महाराजांनी, तुकोबरायांनी फार सुंदर ते थोरी व सांडिली आपुली परिसे, निम्न असलेल्या, हीन असलेल्या लोखंडाला स्पर्श कसा करू हा भाव तर शिवतच नाही. पण त्याला स्पर्श केल्यानंतर त्याचं सुवर्णामध्ये रूपांतर होतं. कशात? मग ते सुवर्णामध्ये एकदा परिवर्तन झाल्यानंतर पुन्हा लोखंड तयार होत नाही. तुकोबारांनी भूमिका माहीत होती. भगवान परमात्म्याशी एकदा समरस झाल्यानंतर त्या परमतत्वाची जाणीव झाली, आत्मदर्शन झालं, आत्मस्वरूपाचं दर्शन झाल्यानंतर पुन्हा आपल्या अंगी जे देवत्व मानवलंय त्याच्यापासून आपण दूर जाऊ शकत नाही. म्हणून सुदोदित त्या अवस्थेमध्ये आनंदाचे डोही, आनंद तरंग, भगवान परमात्म्याचं नामस्मरण, वैखरीद्वारे केलेलं नामस्मरण माणसाला आनंद देतं, जीवाचा उद्धार करतं. पण त्याबरोबर परमेश्वराची शरणागती असली पाहिजे. या भवबंधनातून मुक्त होण्यासाठी तुकोबाराय सांगतात, पाया वेगळे जीवा न करी, जनार्दना जगज्जीवना, विराट स्वरूपा वामना, महदादी मधुसूदना, भवबंधना तोड द्या. पुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव. होतो ते चिंतित मानसी. चिंता नका करू, 5 अभंग घेतो मी.
त्यांना म्हटलं मी थांबवलं काय. मला 40 ते 45 सांगितले ना. हा बिलकुल. मला डॉक्टर महाराज त्यांनी चिठ्ठी दिली, पण माझं वाचनच झालं नाही 2 दिवस प्रवासाने. मग आता जे काही स्फूर्ती आहे ते मी थोडंसं सांगतोय. आणि बरेच वर्ष आता थोडंसं गाथेचं सुद्धा माझं वाङ्मयीन चिंतन सद्यस्थितीत 10 वर्ष कमीच आहे. नित्य आमच्या मठामध्ये परिपाठामध्ये ज्ञानेश्वरी ग्रंथ आहे. रोज ज्ञानेश्वरीचं तर काय मी असे बंद करून आता सुरू केले असते, की पूर्वजांच्या आमच्या मूळ पुरुष जे आळंदीत आले त्याने ज्ञानदेवांचा प्रसादच लाभला. आणि ती प्रवाही परंपरा होते ते चिंतित मानसी, नवस फळले नवसी, जोडी ते नारायणा आयसी, अविट जाशी नाश नाही. मनोरथ ज्याचा जीवनभर आपण चिंतन केलेलं असतं, साध्य असतं. कर्म हे हेतूशिवाय घडत नाही. हेतू ठेवून व्यक्ती कार्यप्रवण असतो. साधकाचं साध्य, हेतू, आशा, इच्छा ही परमेश्वर प्राप्ती असली पाहिजे. आणि तुकोबारा इथं सांगतात की मनामध्ये ज्याचं सदोदित चिंतन होतं, त्याचा नवस केलेला होता, तो नवस आज फलितरूप झाला, तो नारायण भेटला. जोडी ते नारायणा आयसी, अविट ज्यासी नाश नाही. भगवान परमात्मा आनंदाचा सागर आहे. देव भेटल्यानंतर काय घडतंय? आनंद प्राप्त होतो. बाप रखमा देवरू, तो ज्ञानदेव आदिपूर्वार्धात सांगतात, सर्व सुखाचे सागर. म्हणून आनंदकंद श्रीकृष्णचंद्र परमात्मा, आनंदकंद श्री विठ्ठल भगवान परमात्म्याची भेट होणं म्हणजे जीवन आपलं परिवर्तित होणं. आमची मांडणी अशी आहे, ज्ञानदेवीची, ज्ञानेश्वरीची, डॉक्टर बाबा, आम्ही चिदविलास मांडणारी आमची परंपरा आहे. अंधार नष्ट करण्याचं सामर्थ्य तेजाकडे आहे. प्रकाश सूर्य उगवला की अंधार नष्ट होतो. अंधाराला स्वतंत्र अस्तित्व नाही. अंधाराला स्वतंत्र अस्तित्व नाहीये. सूर्य उगवला की अंधार आपोआप नष्ट होणार आहे. तुम्ही अंधाराची चिंता करू नका. तुकोबारा तेच सांगताय तिथं, भगवान परमात्म्याची एकदा भेट झाली की दुःख निवृत्तीचा विचार करताय कशाला? आनंदाची प्राप्ती होणार आहे. म्हणून आनंद प्राप्ती झाल्या. तुकोबारायांनी बाळक्रीडेमध्ये फार असा एक सुंदर प्रसंग सांगितलाय की भगवान परमात्मा गोकुळात प्रकट आले आणि पित्याने गोकुळात यशोदा मातेकडं, नंदराजाकडे त्यांना नेलं. आनंद झाला. महाराज सांगतात, गुढ्या उभारली, तोरणं उभारली, साखर वाटली. पण एक निरीक्षण तुकाराम महाराजांनी फार सुंदर मांडलं तिथं, घरोघरी झाला लक्ष्मीचा वास, दैन्य दारिद्र्यास त्रास झाला. हा दृष्टांत मी दुसऱ्या अर्थाने सांगतो तुम्हाला. तो अंधार आणि प्रकाशाच्या संबंधाने सांगतो, ज्ञान अज्ञानाच्या संबंधाने इथं सांगतोय मी, की देवाच्या बरोबर अर्धांगिनी माता लक्ष्मी प्रगट झाली तिथं गोकुळामध्ये. दारिद्र्य आणि दारिद्र्यातून निर्माण होणारं दैन्य नष्ट करण्यासाठी वेगळे प्रयास करायला लागले नाही. लक्ष्मीचं आगमन झालं की दारिद्र्य नष्ट होतंय, आणि दारिद्र्य नष्ट झाल्यानंतर दारिद्र्याच्या मुळं प्राप्त झालेले दैन्य पण नष्ट होतं. तसं तुकोबरा इथं सांगतात की भगवान परमात्म्याच्या भेटीने अविट असा आनंद, ज्याला नाश नाही असा आनंद प्राप्त होतो. धरिले जीवे न सोडी पाय, आले या जीवित्वाचे काय, कैहे पाविजे ती ठाय, लावली सोय संचिताने. फार सुंदर तुकोबारा ध्रुपदामध्ये इथं मांडतायत भूमिका, की संचित शब्द वापरलाय. संचित हे पूर्वजन्माचं कर्म आहे. संचित काय? आणि या जन्मामध्ये ते फलितरूप झाले. प्रारब्ध रूपाने काय होतं? ते
फलितरूप जाते. ज्ञानदेव सुद्धा तीच भूमिका सांगतात. या अवतारामध्ये जन्मामध्ये सद्गुरू निवृत्तीनाथांची माझी जी भेट झाली ते संचित आहे माझं. काय संचित आहे. अनायासे भेट नाही झाली. निवृत्तीनाथ महाराज माझे सद्गुरू म्हणून मला प्राप्त नाही झाले. ते माझं पूर्व संचित आहे. पूर्वजन्मे सुकृती थोर केली ती मज आजी फळाच. आजी शब्द वापरला तिने. आजी शब्दाचा अन्वय तिथं हा जन्म आहे. फळासे आले म्हणजे दोन भाग ज्ञानदेव तिथं सांगताय. एक गोष्ट आहे की पूर्वजन्माचं सुकृत म्हणजे पुण्याला फळ प्राप्त झालं आणि ते फळ म्हणजे सद्गुरूचे दर्शन. परमानंदो आज मानसी भेटी झाली या संतास. तुझं तुकोबराय सांगताय तिथं की संचित इथं फलद्रूप झालं. सोय शब्दाचा अर्थ डॉक्टर बाबांनी इथं मार्गाला लावले केले की संचित फलद्रूप झाल्यानंतर आता त्या जीवदशेचं काही विचार करण्याचं कारण नाही. कारण भगवान परमात्म्याचे पाय आता आपण जोडले, देवाची रत झालोय. पण या सर्वाचा आधार जो आहे तो पूर्वजन्मीचं सुकृत आहे. म्हणून लक्षात घ्या बाबांनो, पुण्य जे आहे ते छोटं कधीच नसतं. पुण्य हे ती याही जन्मी कामा येणार आहे आणि पुढच्या जन्मजन्मांतरी कामी येतं. धन जे या जन्मात शेवटपर्यंत कामी येईल का नाही खात्री नाही. आणि धनाला घाबरायचं पण नाही. कधी नष्ट झालं हरकत नाही, पुनर्निर्माण होईल. जग आता धनाच्या मागे आहे ना. नष्ट चोरी होईल आता क्षणार्धात, हरकत नाही ना, पुनर्निर्माण होईल. जगामध्ये आहे तेवढंच धन, जास्त वाढत नसतं, फक्त ते फिरतंय. ते काय होत आहे, नोटा छापतं ना सरकार. प्रत्येक गव्हर्नमेंट दादा नोटा छापतं. अमेरिकन गव्हर्नमेंट डॉलर छापतं, भारतीय गव्हर्नमेंट रुपया छापतं. किती छापतात ते? जेवढं सोनं आहे ना त्यांच्याकडं सरकारकडं तेवढ्याच नोटा छापतं ते. असं काय प्रिंटिंग प्रेसला आपल्याला 10,000 प्रति काढायच्यात गाथ्याच्या दिले चालू झाले तसं चाललंय प्रेस रात्रंदिवस. तसं नोटा छापल्या जात नाही. लक्षात घ्या काय सांगते तुम्हाला. जेवढं सोनं त्यांच्याकडं आहे प्रत्येक राष्ट्राकडं, म्हणून आता जे सोन्याची किंमत वाढते ना त्याचं कारण असं आहे, अमेरिका असेल, चीन असेल, भारत असेल, युद्धजन्य जी जगात ती परिस्थिती आहे त्याच्यातून पुढं काही भीषण स्थिती निर्माण होईल, महागाई वाढेल, भडका उडेल, याच्यासाठी सोनं सगळं आत्ता स्टोअर करतात, साठवतात. म्हणून सोन्याची किंमत अशी प्रचंड आता वाढते. मला त्या भागात नाही जायचं. मला तुम्हाला हे सांगायचं, धन हे सीमित आहे जगामधलं. ते फक्त ट्रान्सफर होते, परिवर्ते तुमच्या खिशातून माझ्या खिशातून याच्या. त्याचं पुण्याची गोष्ट नाही ना. पुण्य निर्माण सहज नाही होत. कितीतरी जन्म सेवा करायला लागते. माझ्या सत्यवादाचे तप वाचा केले, जन्म नाही युग नाही. ज्ञानदेव सांगतात कल्पचकल्प मी साधना केली, तया फळाचे महाद्वीप पातले. परमेश्वराच्या आशीर्वादाने. म्हणून हे जे संचित आहे आपल्याला बलवान जर करायचं असेल तर दिनरणी हाची धंदा गोविंदाचे पवाडे. हा नामयज्ञ त्याच्यासाठीच आहे. 18 दिवस झाले, 19 दुसरं नाही केलं पाहिजे आपण काय, म्हणून हेच पाहिजे. महाराज होतोय तत्वचिंतनातून आणि नंतर गाथा वाचायचं बंदच करतोय 15 वर्षांनी. आणि शेवटच्या टप्प्यात महाराज माझं वय 50 होऊन गेले. 7व्या 8व्यापासूनचं मला 6 वर्षापासूनचं दादा स्मरण आहे. आता महाराष्ट्रामध्ये हत्तीसारखी मोठी मोठी माणसं पाहिलीत मी बालपणापासून.
मंदिरात येणारी, आमच्या मठात येणारी, समाजाला 10 वर्षापूर्वी गेलेल्या माणसांचं स्मरण नाही आज. त्याचं कारण हे, प्रारंभी अवस्थेमध्ये सद्गुरूची कृपा, ईश्वराचा आशीर्वाद, ज्ञानदेवांची साधना फलितरूप होती. तुमचं पुण्य जोपर्यंत आहे तोपर्यंत त्या अवस्थेमध्ये उत्कर्षामध्ये तुम्ही जाता. आणि तुमची साधना थांबली ना की सगळं हरण होतं. काय होतं? हे स्थान आहे आळंदी, ज्ञानदेवांचं मंदिर आहे जिथं ऊर्जा आहे. साध्या शेतकरी कुटुंबातल्या, कुणबी कुटुंबातल्या तुकारामाला सुद्धा ज्ञानदेवांनी जगद्गुरु तुकाराम महाराज केलं याच मंदिरात. योगेश्वराला सुद्धा आशीर्वाद या अलंकापुरीमध्येच दिला चांगदेव महाराजांना. तो आशीर्वाद प्राप्त होण्याची स्थिती आपली आहे. मशागत झाली आहे, कितीतरी मागं जन्म, म्हणून प्रारब्धाने आपण इथपर्यंत आता पोचलोय. डॉक्टर बाबांसारखे सद्गुरू तुम्हाला लाभलेत, मार्गदर्शक, त्या वाटेला नेलंय. पण आता ती कासवाच्या गतीने का होईना प्रवास चालू ठेवला पाहिजे. नाही तर सुंदर झाड दिसलंय, जेवण झालंय, विश्रांती घेतली तर पुढं सवंगडी पुढं निघून जातील, आपण एकटे मागं राहू. म्हणून संचित जे माणसाच्या जीवनातलं प्रमुख आहे. संस्कार जे आहेत ना, संस्काराचं परिवर्तन सुद्धा संचित करतं. जगामध्ये अचानक जीवनामध्ये कुठलीच घटना घडत नाही. ह्याला दुसरं एक प्राकृत स्वरूप ज्योतिषशास्त्राचं आहे. हा संचित शब्द आहे ना, हा बहुआयामी फार. तो 2 पद्धतीने ना, पुण्यकर्म पण आहे संचितात आणि पापकर्म पण आहे. फक्त पुण्यकर्म म्हणजे संचित नाहीये. प्रारब्ध भोगताना अनुकूल आणि प्रतिकूल आहे ना, दोन्ही भाग भोगायला येतात आपल्याला. तर जन्मपत्रिका जी कुंडली काढली जाते ना, ते संचित दर्शवते. जन्मवेळेप्रमाणे कुंडली निर्माण झाली, आता तुम्ही जीव शरीर धारणा केली, मग त्याच्यात काय दाखवते ते? आता तुम्ही ज्योतिषाकडे गेले, तुमचं वय आता 40 असू द्या, ते पाहतात असं पास्ट म्हणजे भूतकाळ, त्याच्यातल्या अनुकूल प्रतिकूल घटना, आणि पुढच्याही सांगतात. म्हणजे काय ते संचित आहे, ते आपलं पत्रिकेमध्ये आलेलं, आणि त्याच्या अनुलक्षित आपलं जीवन घडत असतं. म्हणून जीवनामध्ये प्रतिकूल जरी आपलं काही कर्म मागील जन्मात असेल तर त्याचा बाध करण्याचं सामर्थ्य भगवान परमात्म्याच्या आशीर्वादाने, तुकोबाराय सांगतात या ठिकाणी, होऊ शकतं. म्हणून धरिले जीवे न सोडी पाय, जीवाने एकदा देवाचे तुका म्हणे जीवा नको सोडूया केशवा. एकदा, कारण जीवाला ती सवय आहे, एकदा चिटकून धरलं ना सोडत नाही. तोच भाव इथे आले या जीवित्वाचे काय, माझा जीवदशा असली काय नसली काय, एकदा प्रभूला समर्पित झाल्यानंतर त्याचा विचार का करायचा. कै हे पाविजे ती ठाय, लावली सोय संचिताने, मज तो पडली होती भुली, चित्ताची अपसव्य चाली, होती मृगजळे गोवी केली, दृष्टी उघडली बरवे झाले. आता इथं प्रकृती आणि पुरुषाचा संबंध मांडलाय तुकोबारायांनी. जे जे देखणे सकळ, ते स्वप्नीचे मृगजळ, मनोने चिंती चरण कमळ रुक्मा देवी वराचे. तोच भाव तुकोबाराय मांडताय की मी जीवदशेमध्ये मोहात पडलो होतो, मज तो पडली होती भुली, चित्ताची अपसव्य चाली, होती मृगजळे गोवी केली. इथं बाबांनी मृगजळाला पंचविशेष, बरोबर आहे, ज्ञानदेवांच्या अभंगगाथेमध्ये हाच भाव आहे. विषयाच्या संदर्भाने बेगडाची बाहुली, ज्ञानदेवांचा, हां बरोबर आहे ना, अभ्राची सावली जाईल राया, विषयाचे समसुख, बेगडाची बाहुली, अभ्राची सावली जाईल राया. म्हणून विषयजन्य
सुखामध्ये जीव रममान होतो, त्याला पूर्वस्मृती आहे ना. संस्कारामध्ये विकार पण येत ना. संस्कार याच्यात शुद्ध असतात असं नाही, विकारसुद्धा संस्काराच्या रूपाने प्रवाहित झालेले असतात आणि पूर्वस्मृतीच्या द्वारे. मला याच्यातून एक फार सुंदर एक गोष्ट आठवली. वेळेचं बंधन नाही, ठीक आहे, वेळ आहे अजून. गीताई लिहिली विनोबाजींनी, आणि विनोबाजींनी गीताई लिहिल्यानंतर त्यांना असं वाटलं की ज्ञानदेव आणि तुकोबांच्या अभंगाच्या काही निवडक अभंगाचा अर्थ करावा सार्थ आपण. आणि मग येरोडा कारागृहात ते असताना त्यांनी तुकोबांच्या अभंगाची एक चिंतनिका लिहिली आणि ज्ञानदेवांच्या अभंगाची एक चिंतनिका लिहिली. 40 अभंग आहेत माऊलींचे त्यांनी लिहिलेले. ते प्रसिद्ध पुस्तक रूपाने झाले, माझ्याकडे ते आहे. आणि त्याची प्रस्तावनासुद्धा विनोबाजींनी स्वतः लिहिली. त्याच्यामध्ये त्याने असं म्हटलं आहे की गेले 20 वर्ष कर्मयोगाच्या द्वारे माझे विकार तर नष्ट झाले, स्थूलही झाले, सूक्ष्मही झाले, स्थूल वासना पण नष्ट झाल्या, पण सूक्ष्म वासना शेष राहिल्या. सूक्ष्म वासना काय? शेष. त्या वासना ज्या आहेत ना सूक्ष्म, त्या पण भयानक आहेत. पुराणामध्ये जो दाखला दिलाय ना, मेनका आली, मेनकाने दाढी उडली नाही विश्वामित्र स्वामींची, ती फक्त प्रविष्ट झाली. अग्नी सूक्ष्म वासनेच्या रूपाने प्रज्वलितीचे, राग जरी वर असेल तरी फक्त फुंकणीने त्याला हुंकार दिला ना की अग्नी प्रज्वलित होतो. तसे सूक्ष्म वासना काय करतात, त्यांची समाधी भग्न पावली. विनोबाजींनी तोच संदर्भ ठेवून तिथं लिहिलंय की 20 वर्ष माझी साधना स्तब्ध झाली, सूक्ष्म वासना काही केल्या नष्ट होईना. आणि एक दिवस प्रातःकाळी ब्रह्ममुहूर्तावर मी ज्ञानदेवांच्या भक्तीच्या प्रांगणामध्ये पाऊल ठेवलं आणि सूक्ष्म वासना तृणाग्नी मिळे समरस झाले, तैसे नामे केले जपतारे. ज्ञानदेवांचं भक्तीचं प्रांगण म्हणजे ज्ञानदेवी ज्ञानेश्वरी. म्हणून शेवट त्यांना ज्ञानेश्वरीचा आश्रय घ्यायला लागला. म्हणून तुकोबाराय सांगतात की जीवाला ह्या प्रकृतीच्या माध्यमात तो भुलतो, विषय, विकार, वासना, त्याचे संस्कार, आणि ह्याच्यातून भगवान परमात्मा दृष्टी उघडली बरवे झाले. आता हा सिद्धी पावो भाव, मध्ये चांचल्य न व्हावा जीव. तुम्ही ऐसी तुम्हा भाकितसे किव, कृपाळुवा जगदानिया. देवाला विनंती करतात, जगदीश्वरा तू कृपाळू आहेस, माझ्या अंतःकरणात जो भाव प्रगट झालाय तो सफल होऊ दे, आणि त्याच्यामध्ये चंचलता येऊ नको देऊ. कारण चंचलता हा मनाचा मूळ स्वभाव आहे. अर्जुनाची पण तक्रार आहे भगवान परमात्म्याकडे, चंचली मन कृष्णा. देवा तू सगळं सांगतोय, तुझा सखा आहे, तुझा भक्त आहे, माझं मन काय चंचल आहे. म्हणून त्या मनाला स्थिरता नसती, आणि त्याचमुळं आपला जो भाव आहे अंतःकरणातला तो सुद्धा चंचल प्रवाहित होत राहतो. म्हणून देवाला कीव भाकली, विनवणी केली तुकोबारायांनी, जो मनामध्ये माझा भाव प्रगट झाला आहे त्याच्यामध्ये चंचलता न येता तुम्हाला मी करुणा भागतोय, कारण तुम्ही कृपाळू भगवान परमात्मा आहात. कळो येते आपली बुद्धी, ऐसे तो न घडे कधी, एवढे आघात ते मधी, लज्जा रिद्धी उभी आड ठाके. वा, रुद्धी शब्द वापरलाय, लज्जा रुद्धी उभी आड ठाके. ज्ञानदेवांची मला उभी आठवली बघा. इथं गोष्ट सांगितली माऊलींनी. वैराग्य प्राप्त झालं, सर्व संघ परित्याग झाला, अरण्यात गेला, लंगोटी लावली, बसला झाडाखाली, आणि साधना सुरू झाली त्याची. पहिलं सिद्धी प्राप्त होतं साधनेमध्ये. ईश्वर दर्शन आत्मसाक्षात्कार नंतर आहे, समारोप आहे जीवनाचा. पहिलं काय येतं? अष्टमहासिद्धी ओळगती द्वारे,
नवजती दुरी दौडिता. हाकलून दिलं तरी जात नाहीत त्या. साधूच्या 6व्या अध्यायात फार सुंदर भूमिका मांडली. शिर्डी आहे साईबाबांची, गजानन महाराज. मला बाबा कुतूहल पडायचं पहिल्यांदा बरं का. अरे लोक इथं कसे काय जातात म्हणलं, इथल्यापेक्षा गर्दी तिथं जास्त आहे. मनाचा संशय होता माझा पारमार्थिक तो, एक 20-25 वर्षापूर्वी. 6व्या अध्यायात ज्ञानदेवांनी याचं चिंतन मांडलंय. देखे साधकू निघून जाय, मागे पाऊलाची ओळ राय, ठाई ठाई देख आणि मादिक. ते साधू सत्पुरुष मृत्यूलोकातून अवतारे कार्य त्यांचं समाप्त करून जरी त्यांचं निर्याण झालं ना, तरी त्यांची पदचिन्ह स्मृतिशेष असतात. मागे पाऊलाची ओळ राहे म्हणून चलपादुका तिथं आल्या. चरणपादुका कशामुळे आल्या? त्यांची स्मृती रूपाने त्या चरणपादुका आहे. आणि त्या चरणपादुकांच्या ठिकाणी काय घडतं म्हणले? अनिमा अधिक. अनिमा ही अष्टमहासिद्धीची पहिली. अनिमा, गरिमा, लगिमा 8 महासिद्धी आहेत. 8ही महासिद्धी ज्ञानदेव सांगतात, तो साधू सत्पुरुष जरी त्याचं निर्याण झालं ना, तिथे शेत आहे. तसं पहिली घटना त्या साधकाच्या जीवनात घडली अरण्यात, अष्टमहासिद्धी प्राप्त झाली, वाचासिद्धी आली त्याला. मग यात्रेकरू निघाले, काही 4 बसले. महाराज, महिलांना सवय असते दर्शन घेतल्यावर आपली अडचण सांगायची. बाबांनी आशीर्वाद दिला, सांगितलं, फलितरूप झाला आशीर्वाद. गावी गेल्या, घटना घडली. बहिणीची पोरं त्यांची अडचणी गबाळ गोळा करून लोक घेऊन यायला लागली. आता गर्दी झाली तिथं. काय झाली? गर्दी झाली. 2चे 4, 4चे 10 माणसं मुक्काम करायला लागली महिला. आता व्यवस्थेचा विषय आला. अन्नदान, राहायची व्यवस्था, झोपायची व्यवस्था, ऊन वारा पावसापासून संरक्षण. आता मोठी माणसं असतात धनवान, त्यांनी मठच बांधला महाराजांना. काय केला? मठ. आणि मग महाराजांचा जय जयकार सुरू झाला. पालखी बिलकी नामघोष सुरू झाला तिथं. ज्ञानदेव सांगताय, प्रारंभ वैराग्यापासून आहे, अंतिम साध्य ईश्वर दर्शन आहे. पण रिद्धी सिद्धीने अडवलं मध्ये म्हटले. बरोबर आहे ना? काय ओवी काय? हा नाही. मठादी मुद्रीचे निमिसे, शिष्य शास्त्रादी विलासे, मठादी मुद्रीचे निमिसे, घातले आहे फासे. ज्ञानदेव काय सांगतात? काय हे? निसंग असलेल्या महात्म्याला हा रिद्धी सिद्धीचा फासा आहे म्हणले. त्याला परत करचोडून मागं ओढतो. तसं तुकोबाराय सांगतात, लज्जा रिद्धी उभी आड ठाके. हे कशामुळे? कळो येते आपली बुद्धी, ऐसी तुन घडे कधी, एवढे आघात ते मधी, लज्जा रिद्धी उभी आड ठाके. अडथळा तयार करते. कृपा केले या संतजने. याच्यातून मुक्त कुठनं होणार आपण? संतांच्या कृपेने. माझी अलंकारिली वाणी, प्रीती हे लावली कीर्तनी, तुका चरणी लोळतसे. म्हणून तुकोबाराय ज्ञानदेवांच्या चरणासे साष्टांग नमस्कार करताय. तुका म्हणे नेनो युक्तीच्या खोली, म्हणून ठेविली पाय. मला एक प्रसंग सांगतो बाबा. तुम्ही तर मला त्या प्रवचनात मी तुम्हाला दर्शन घेतलं, कळस बसवला आणि बाबांचं प्रवचन होतं मंदिरात दुसऱ्या दिवशी. आणि मी बाबांचा सत्कार करायला गेलो ना. हार तुम्ही कसा मला घातला प्रारंभी? मी हार घातला. बाबांनी मला डोक्यावर हात ठेवला, म्हणले महाराज शक्तिपात झाला म्हणले. हे शब्द आहेत त्यांचे. म्हणजे मला तो भाव अवघड वाटतो प्रगट करताना. आणि मध्ये समाधान महाराज शर्मा आत्ता मध्ये भेटले, दर्शनाला आले. त्यांचं बाहुधनला कीर्तन होतं. योगीजी आम्ही ते निघालेले ना, आम्ही दोघं योगी महाराजांना आम्ही गाडीतून उतरलो. चला म्हणलं मंदिरात. ऑफिसमध्ये बसल्यानंतर मी एक गोष्ट त्यांना सांगितली की आपण जी कल्पना करतो ना ज्ञानदेवांच्या संदर्भाने, आपल्या चर्मचक्षुषाद्वारे, आपल्या बुद्धीच्या द्वारे करतोय. त्यांचं सामर्थ्य माऊलींचं, त्यांचं ऐश्वर, त्यांची शक्ती, औदार्य, प्रत्येक व्यक्ती त्याच्या भूमिकेतून पाहतोय.
आपण जगद्गुरू तुकोबारायांच्या भूमिकेतून, दृष्टीतून, नाथ महाराजांच्या दृष्टीतून, योगेश्वर चांगदेवांच्या दृष्टीतून, ज्ञानदेवांना ज्यावेळेस पाहू ना, तेवढी बुद्धी दृष्टी आपली ज्यावेळेस होईल त्यावेळेस खरं ज्ञानदेवांचं सामर्थ्य आपल्याला कळेल. लोकांना असं वाटतं कधी कधी एवढं विश्वविद्यालय इथं उभं राहील का, असं वाटतं. लोकांना नाही वाटतं. आम्ही ज्यावेळेस हे प्रकल्प सांगतो, हे सांगतो, आपली कल्पना सीमित आहे, उलट जुळी छोटीशी आहे. ज्ञानदेवांना एवढं द्यायचंय जगताला, आपण संकल्प करतोय, आपल्या प्राप्तीला सीमा घालतोय. संकल्प काय करतो, संकल्पाने काय घडतं माहिती का तुम्हाला? एखाद्या गोष्टीच्या प्राप्तीचा ज्यावेळेस व्यक्ती संकल्प करतो ना, त्यावेळेस तुमच्या ईश्वराच्या औदार्याला तुम्ही सीमा घातली, भिंत घातली. त्याच्या पुढं नकोय, मला एवढंच पाहिजे. कृपा दान केले संती, तुकोबाराने पुढं शब्द फार सुंदर मांडला. ते कृपेचं दान एकदा प्राप्त झाल्यानंतर कल्पांतरी पण संपणार नाही, एवढं दान कृपेचं संतांजवळ, कल्पांतीही सरे नाही. आणि म्हणून तुकोबाराय सांगतात, कृपा या केली संतजनी, माझी अलंकारिली वाणी, प्रीती हे लावली कीर्तनी. भगवान परमात्माच्या गुणानुवादाचा नामघोषामध्ये मला आवड निर्माण झाली. तुका चरणी लोळ तसे, धरिले जीवेन सोडी पाय, आले या जीवित्वाचे काय, कै हे पाविजी ती ठाय, लावली सोय संचिताने. मजते हासतील संत, जीही देखिली ती मृत्युमंत, मनोनी उद्वेगले चित्त, आहाच भक्त ऐसा दिसे. ध्यानी म्या वर्णावेती कैसे, पुढे एकी स्तुती केली असे, येथून जीव निघत नसे, ऐसी आसे लागले सो. कासया पडली जी धडा, उगाची वेडा आणि वाकडा, आम्हा लेकरासी पीडा, एका मागे जोडा दुसऱ्याचा. तुकोबाराय सांगतायत या अभंगामध्ये, प्रत्यक्ष आम्ही जे पाहिलंय, संतांनी जे पाहिलंय, जीवाची जी दशा आहे ती सत्य आहे. आणि प्रकृतीच्या ठिकाणी जीवाची जी भूमिका राहते, सत्य ज्यावेळेस कळतं त्याला, त्यावेळेस त्याच्या संबंधाचं यथार्थ भाव जाणल्यानंतर त्याच्या संबंधी, जगताच्या संबंधी तिरस्कार म्हणणार नाही, एक उदासीनता येते. चित्त ज्यावेळेस संतुष्ट होतं, त्याला तृप्ती शब्द आहे, त्यावेळेस जगताच्या प्रती उदासीन भाव तयार होतो. उदास शब्द याचा अर्थ स्थितप्रज्ञता आहे. उदास शब्दाचा अर्थ काय? स्थितप्रज्ञता. संतुष्टी आहे चित्त सदा सर्व काळ. पुढं तुकोबारांनी फार सुंदर म्हणलंय, सत्व रज तम तिन्ही गुणाचा संबंध संपला. प्रकृती 3 गुणांनी युक्त आहे. तुटली हळहळ त्रिगुणाच्या, म्हणून तृप्ती हा सर्वात मोठा भाव आहे, लक्षात घ्या. म्हणून प्रकृतीचा संयोग झाला की 3 गुणाचा संबंध आला की चित्तामध्ये तुमच्या तरलता प्राप्त होते, कंपन येणार. आणि ज्यावेळेस तृप्ती प्राप्त होईल त्यावेळेस त्याचा निराश आहे. म्हणून तुकोबाराय तोच अभिप्राय सांगतात, मजती हालतील संत, जेही देखिले ती मूर्तिमंत, मनोनी उद्वेगिले चित्त, हाच भक्त ऐसा दिसे. ध्यानी मा वर्णावेती कैसे, पुढी एकी स्तुती केली असे, येथून जीव नघित नसे, ऐसे आसे लागलोच. संतांची भेट झाल्यानंतर देवाने आपल्याला जवळ करण्यापेक्षा संतांनी जवळ गेलं तर आनंद आहे. संतांना आपल्या भक्ताची जास्त काळजी. गुरुजी स्वतःचं कौतुक करायला लागलं तर आपल्या शिष्याचे जास्त करतात, अरे माझं काय नाही याचं आहे. तुकोबाराय तोच भाव सांगतात की पुढे एकी स्तुती केली असे,
आपल्या शिष्याची स्तुती आवडते, त्याच्यामध्ये गौरव वाटतो. स्थितप्रज्ञतेचा भाव आहे या ठिकाणी, की आता आता उरलो उपकारापुरता. शेष जीवनामध्ये कर्तव्य जे आहे, मुक्त स्थितीनंतरचं हे दर्शन आहे वारकरी संप्रदायाचं बरं का. जीवनमुक्ती प्राप्त झाली, पण एकांत नाही, लोकांत येत. संतांचं ऐश्वर्य जे आहे ना समाजाच्या पुढं उभं राहिलेलं, ते हेच आहे. विरक्त संन्यासी एकांतामध्ये राहील. अवस्था दोघांची सारखी आहे. जीवनमुक्त अवस्थेत रममान आहेत दोघं, पण संत समाजामध्ये बसलेले आहेत. म्हणून ज्ञानदेवांनी संतांना गंगेची उपमा दिली. का फेडीत पाप ताप, पोषित तिरीचे पादप, समुद्रा जाय आप गंगेची जैसे. गंगेचा म्हणून तिथं फार तिसरं पद फार महत्वाचं आहे. गंगेच्या तीरावर वृक्ष आहेत, त्याची मुळं आहेत, त्याचं पोषण तो प्रवाह करतो स्वतः जाऊन. ती झाडाची मुळं पाण्याजवळ येत नाहीत. पोषित तिरेचे पादप, याचा अर्थ असा आहे की झाडाची मुळं जी आहेत वृक्षाची, ती पाण्याजवळ येत नाहीत म्हणतायत माऊली. ते पाणी जे आहे ना, त्या मुळांचं शोषण करायला त्याच्यापाशी जातं. तसं संतांचं जीवन आहे. संत जीवाच्या दरवाज्यात जाऊन दरवाजा उघडतात. उठा, जागे व्हा आणि तुमचं आत्मकल्याण करून घ्या. म्हणून तुकोबारा इथं तोच भाव सांगताय. ध्यानी म्या वर्णावे ती कैसी, पुढे एकी स्तुती केली असी, येथून जीव निघत नसे ऐसी आसे लागलोस. आता इथून जाऊशी वाटत नाही. संग झाला, त्याच्याशी रममान झालो आणि सदोदित त्याचा सहवास असावा. कासया पडली जी धडा, उगाची वेडा आणि वाकडा, आम्हा लेकरासी पीडा, एका मागे जोडा दुसऱ्याचं. सांगा कोणाचा अन्याय, ऐसा मी धरितो पाय, तू तव समची सकळा माय, काय अन्याय एक माझा. देहाची भूमिका तुकोबाराय अपराधाच्या संबंधाने इथं संबोधताय की ऐसे मी धरितो पाय, तू तव समची सकळा माय, काय अन्याय एक माझा. नये हा जरी कारणा, तरी का व्याले ती नारायणा, वचन द्यावे जी वचना, मज अज्ञाना समजावी. आता तुकोबराय स्वतःच्या जन्माच्या संबंधाने इथं भूमिका मांडतायत. व्याले ती शब्दाचा अर्थ आहे जन्म का दिला. देवाची जर आपल्या या जन्मामध्ये भेट झाली नाही तर जन्म निरर्थक आहे. आपला जन्म काय निरर्थक आहे. तरी आस्तुगिरीच्या उपकंठी, रिगाला रविंबा पाठी, रश्मी जैसी करटी. हा जीवन प्रवास आहे. हा जीवन परमात्मा, आत्मा, जीवात्मा, जीवदशा प्राप्त झाली. आता प्रवास कुठे आहे आपला? परत उलटा परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी. जन्म झाल्यानंतर प्रकृतीचा संग सोडून ईश्वर दर्शनाच्या ध्येयाने जर आपण गेलो नाही तर जीवन आपलं काय विफल आहे. आणि तुकोबराय देवाला तोच प्रश्न विचारतात. नये हा जरी कारणा, तरी का व्याले ती नारायणा, वचन द्यावे जी वचना, मजा अज्ञाना समजावे. बहुत दिवस केला बोभाट, पाहता श्रमलो वाट, तुका मने विस्तारले ताट, काय वीट आला नेनो स्वामिया. किती काळ प्रतीक्षा आहे. या जन्माची गोष्ट बोलत नाही तुकोबराय, मागील जन्माची स्मृती सांगताय तिथं. कितीतरी जन्म आम्ही परिभ्रमण करतोय. एका जन्माचं परिभ्रमण आहे का? अनंत जन्मी पायपीट करत 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 शिरवटा भोगत भोगत शीन झाला, श्रम झाला. आता इथपर्यंत पोचलोय म्हणले आणि तुम्ही आम्हाला अजून पाय वेगळं करताय म्हटले, दूर लोटताय. किती काळ वाट पाहायला लागेल. आमचा अन्याय काय, आमचा अपराध काय, आम्ही सर्वस्व तुम्हाला अर्पण करायला तयार आहे. हा भाव तुकोबराय या ठिकाणी व्यक्त कर. काय वीट आला नेनो स्वामी, आमचा उभग आलाय का? देवाची प्रश्नार्थक भूमिका या ठिकाणी मांडतात तुकोबराय. ध्यानी मा वर्णावे ती कैसी, पुढे एकी स्तुती केली असे, इथून जीवन निघत नसे ऐसी असे लागत. देवा तुझ्या ठिकाणाहून माझा जीव
जाऊशी वाटत नाही. बरवे झाले आजीवरी नाही पडिलो मृत्यूचे आहारे. वाचवणे आलो येथवरी उरले ते हरी तुम्हा समर्पण. प्रवास करत 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 दरमजल इथपर्यंत आपण पोचलोय. आता इथं जिवंत इथपर्यंत आलोय, ही तुमची कृपा आहे. उरले ते हरी तुम्हा. आता शेष आयुष्य जे, हा बोधाची भूमिका आहे. इथं काय आहे? ही बोधाची भूमिका मांडतात तुकोबार आहे. ज्या क्षणी तुम्हाला जीवनातलं सत्य कळलं ना, तो क्षणी बोध आहे. लक्षात घ्या. बोध शब्दाचा अर्थ काय? जीवनाचं सत्यत्व ज्या क्षणाला कळतं ना, त्या क्षणाला तुम्हाला बोध झाला समजा. कारण एकदा ते सत्यत्व कळल्यानंतर तुमचं सूर्य जीवन जरी नष्ट झालं तरी पुनर्जन्मामध्ये योग भ्रष्ट आहे. पुन्हा साधना थांबत नाही. योग भ्रष्ट द्विजा आहे ते. अर्जुनाचा तोच प्रश्न आहे देवाला. काय सूर्यभानू जर मावळला तर वाट काय म्हणले पुढं? देवा म्हणले घाबरू नकोस, निम्मी साधना थांबली, पुन्हा शरीर घेतल्यानंतर तिथून पुढचा प्रवास आहे म्हणले. म्हणून सत्यत्व जीवनाचं ज्यावेळेस कळतं ना, तोच खरा बोध. म्हणून ज्ञानदेवांनी पण अभंग गाथेमध्ये मरण शब्दाला बोध शब्द वापरलाय. लक्षात घ्या. जीवदशेचं मरण म्हणजे काय? शरीराचं मरण नाही, जीवदशेचं मरण आहे. बोध येते. बुडबुडा शब्द वापरला, फार मोठा अभंग येतो. विनोबाजींनी त्याच्यावर फार स्पष्टीकरण सुंदर दिले. त्या 40 मध्ये तो पण एक अभंग आहे. बरवे झाले आजीवरी नाही पडलो मृत्यूच्या आरी. वाचवणे आले तवरी उरले ते हरी. तू आता उर्वरित प्रभूच्या चरणाशी आपलं जीवन समर्पित करू. दिला या काळे अवकाश नाही पावले आयुष्या नाश. कार्याकारण उरले शेष गेले ते भूस जावो परते. इथं काळ दोन अर्थाने शब्दाचा अर्थ आहे. काळ म्हणजे जगाला खाणारा काळ पण, आणि काळ म्हणजे वेळ दर्शवणारा काळ पण. काळाने इथं संधी दिली. अवकाश शब्दाचा अर्थ बाबांनी बरोबर केला. इथं संधी आहे. काळाने आपल्याला संधी दिली की त्याचेही आभार मानतायत. नाही पावले आयुष्य संपलेलं नाही. जीवनामध्ये अजून संधी उपलब्ध झाली. कार्याकारण उरले शेष गेले ते भूस जावो परत. बुडणे खोटे पावता थडी स्वप्नी झाली ओढाओढी. नासली जागृती घडी साच जोडी शेवटी गोडी घास. घन अज्ञान सुषुप्ती 15व्या अध्यायात ज्ञानदेव फार सुंदर पद सांगतायत. तोच भाव इथं प्रगट झालाय. कार्यकारण्याचा भाव काय सांगतात ज्ञानदेव? घन अज्ञान सुषुप्ती. तुकोबाराय तेच सांगतात. नासली जागृती घडी. निद्रा नष्ट झाली, जागृत झाल्यानंतर स्वप्नाचं भय आहे का आपल्याला? स्वप्नाचं भय नाही ना. स्वप्न आहे हे स्वप्नामध्ये समजत नाही. लक्षात घ्या. स्वप्न जे आहे ना, तुम्ही ज्यावेळेस स्वप्न पडतं त्यावेळेस त्याच्यात रममान असतात. तुमचं विहंगम तिथं विहार चालू असतो. असं झालंय तसं झालंय. व्यक्तीसुद्धा तिथं कार्यप्रवण असतं स्वप्नात. तुम्ही ज्यावेळेस जागृत अवस्थेला येता ना, त्यावेळेस स्वप्नाचा भास कळतो. जागृतीमध्ये ते स्वप्न आहे ह्याची स्मृती आहे. स्वप्नामध्ये स्वप्न आहे ह्याची असत्याची मिथ्यत्वाची स्मृती राहत नाही. तुकोबारांनी फार सुंदर इथं शब्द प्रयोजन केलंय. म्हणून ऐका, हसण्यासारखा विषय. नासली शब्द वापरलाय तुकोबाने. काय दूध आहे, त्याच्यात लिंबू पिळलं की काय होतं? ते दूध, त्याच्यातलं जे कसदारपणा आहे तो नष्ट झाला ना. तुम्ही त्याला कस समजताय, पण ते नासल्यानंतर काय हिनकस झालं ना, आसार झालं, फेकून देताय. त्याचं तुकोबाराय काय सांगताय? नासली जागृती घडी. जागृती झाल्यानंतर त्याचं मिथ्यत्व तुमच्या लक्षात आलं. साच जोडी शेवटी गोड घास. आणि समारोप कसा आहे म्हणले? आनंद स्वरूपतेचा. कारण त्याचं मिथ्यत्व जाणलं, सत्वत्वाची बोधाची भूमिका तुम्ही पावला. त्याच्यानंतर त्याचा शेवट असा आहे की साच शब्द फार ज्ञानोबा यांचा प्रिय शब्द आहे बरं का. साच शब्दाचा मुळे अर्थ आहे सत्य.
साच शब्दाचा अर्थ काय? सत्य. साच जोडी शेवटी गोड घास. तुम्हा पावविली हाक, तेने निरसला धाक. तुमचे भोते हे कौतुक, जे शरणागत लोक रक्षावे. आता तुम्हाला हाक मारली, तुम्ही ओ दिली, आणि तुम्ही ओ दिल्यामुळं आमचं काय झालं? बहीण, माणूस अंधारात असतो एकटा, भीती वाटते ना. बाबा हाक मारली मुलाने, आईने वडिलांनी ओ दिले की त्याची भीती नष्ट होती. कोणीतरी आहे. तोच भाव तुकोबारा इथं मांडताय. तुम्हा पावविल हाक, तेने निरसला धाक. तुमचे भाते हे कौतुक, जे शरणागत लोक रक्षावे. तुमचं खेळ आहे म्हणले. तुम्हाला जे शरण आलेत ना त्याला मरण नाही. भगवान परमात्माने त्रेतायुगात रावणाला बोलवलं ना, शरण आला तर मरण नव्हतं त्याला. कंसाला होतं का? शिशुपालाला होतं का? नाही. देवाचं ब्रीद आहे, शरण आलेला मरण नाही. तुमचे भाते हे कौतुक, जे शरणागत लोक रक्षावे. रवीच्या नावे निशीचा, उदय होताच प्रकाश. आता कायचा आम्हा दोष, तू जगदीश कैवारी. वा, मगाचा दृष्टांत आला इथं. निशीचा नाश, सूर्य उगवला की काय होते म्हणले? रात्रीचा नाश होतो. उदय होताच प्रकाश. आता कायचा आम्हा दोष, तू जगदीश कैवारे. देवा, तो आमचा सांभाळ करणारा जगदीश्वर आहे. आमचा कैवार घेतोस, आमचं चुकलं तरी आमची बाजू मांडणार आहे. आता आम्हाला भीती नाही. आता जळो देह सुख दंभ मान, न करी तयाचे साधन. तू जगदीश नारायण, आलो शरण तुका म्हणे. दंभ, मान, देहसुख सगळ्या विषयाच्या देहाच्या संबंधाने गोष्ट आहे. आणि हा जो सकाळ पसारा आहे, आता त्याचा देवा नाश हो. आता केवळ आणि केवळ तुझ्या शरणागतीमध्ये आनंद स्वरूपता आम्हाला प्राप्त होईल. दिला या काळे अवकाश. हे सुद्धा का घडलं? काळाने आम्हाला संधी दिली. नाही पावले आयुष्यानाश. देवाच्या प्राप्तीच्या आधी आमचं आयुष्य भानू नष्ट झालं नाही. खरं देवाचीच कृपा आहे. संधी देवाने दिली. कार्याकारण उरले शेष, गेले ते भुस जावो परते. 8 वाजले. एक आपण घेऊ. आता माझा नेनो परतो भाव, विसावोनी ठाई ठेविला जीव. सकळ लाभाचा आठाव, ऐसा वाव झाला चित्ता ठाई. आता भाव जो आहे परत फिरण्याचं कारणच नाही. ईश्वराशी एकदा समरस झाल्यानंतर विसावा घेतला म्हणले देवाच्या चरणाशी. जीव अर्पण झाला म्हणजे अहंकार पण नष्ट झाला तिथं. ही समर्पणता आहे. आता माझो नेनो परतो भाव, विसावोनी ठाई ठेविला जीव. सकळ लाभाचा ठाव, ऐसा वाव झाला चित्ता ठाई. भांडवल गाठी तरी विश्वास, झालो तो झालो निश्चय दास. न पाहे मागील ते वास, पुढती सोस सेवेचाची. आता केवळ देवाची सेवा हाच अंतकरणातला भाव आहे. प्रभूच्या सेवेशिवाय गोपाळांनी तेच केलं ना. गोपाळांच्या समोर झोपेपासून उठल्यापासून झोपेपर्यंत काय होतं? देवाची सेवाच ना. देवाच्या सेवे भाग्यवान तेच पहा. भाग्यवान कोण आहे? बाळक्रीडा सगळ्या संतांनी का लिहिली त्याचं कारण हे. ज्ञानदेवांनी बाळक्रीडा लिहिली, नाथबाबांनी लिहिली, तुकोबांनी लिहिली, निळोबारायांनी लिहिली. तो जो भाव आहे ना भक्तीचा, तुकोबारांनी त्याचा अभिप्राय लिहिलाय. भक्ती प्रेम सुख नेनवे आणि का. तो गोपाळांना अनुलक्षून येतो अभंग. पंडित वाचक ज्ञानी असी, आत्मनिष्ठ जरी झाले जीवनमुक्त
शेण काढणारे, अंगाचा कळकट्ट गोमूत्राचा वास येणारे, कपडे मळके असलेले गोपाळ, पण त्यांचा भाव आणि विश्वास परमात्मा होता. आणि देवाने त्यामुळं त्यांना जवळ केलं. लक्षात घ्या, ती एकरूपता जी आहे ना भक्त आणि देवाची, भक्त आणि देवाची जी एकरूपता आहे त्याच्यामध्ये अडसरच नाही काय. कारण सदोदित देवाचा विषय त्यांच्या मनात, विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता. माझा आता माझा नेनो परतो भाव, विसावून ठाई ठेविला जीव, सर्वस्व अर्पण केले आता भगवान परमात्म्याला. सकळ लाभाचा ठाव, ऐसा वाव झाला चित्ता ठाई. भांडवल गाठी तरी विश्वास, झालो ते झालो निषेधास. न पाहे मागील ते वास, पुढती सोस सेवेचाची. आहे ते निवेदिली सर्व. आता सर्व सांगितलंय. माझा मोडियला गर्व, अहंकार नष्ट झाला, अभिमान नष्ट झाला, गळून पडला. जे काही आहे खरं खरं आपलं आपल्याला माहिती आहे. देवाला सांगितलं, देवा मी तर अनाथ अपराध. या भावाने देवाकडे गेल्यानंतर तुकोबाराय सांगतात, अकाळी काळ आघवे पर्व, झाला भरवसा कृपे लाभाचा. फार तिसऱ्या पदामध्ये तुकोबाराने फार सुंदर भूमिका मांडली. अशी ज्यावेळेस तुम्ही आत्मनिवेदन देवाकडे कराल ना, ते जीवनामध्ये तुम्हाला वाटत असेल की आपला कमीपणा आहे, नैराश्य आहे, आता कठीण आहे पुढचा जीवन प्रवास, त्याला अकाळ शब्द वापरला इथं. जो काळ, जी स्थिती आहे, अकाळी काळ आघवे पर्व, त्याला पर्व काळामध्ये परिवर्तित करण्याचं सामर्थ्य प्रभूकडे. म्हणून आत्मनिवेदन महत्वाचं आहे साधकाचं. परमेश्वराला तुम्ही फसवायला जाल ना तर स्वतः फसाल बाबा. तुकोबारायांचा अभिप्राय इथं काय की देवाला फसवू नका तुम्ही. कर्म करताना भगवान परमात्मा पाहतोय, तो नोंदही ठेवतोय. तो काय करतोय, नोंद चालली त्याची. जगामध्ये कुठलीच घटना अचानक घडत नाही बाबा. लोकांना वाटतंय काय आम्ही एवढंच सत्कर्म करतोय. परमार्थिक माणसाला सुद्धा बाबा बरेचसे प्रश्न पडतात याच्यात. आयुष्यभर आम्ही सत्कर्माने वागतोय, आपलं मागच्या जन्माचं कर्म माहीत नाही ना आपल्याला. संचित जे प्रतिकूल प्रारब्ध रूपाने आपण ज्यावेळेस भोगतो, तुकोबारायांच्या जीवनात फार हा सगळा भाव आहे ना. महाराजांचं गाथा म्हणजे जीवन दर्शने पहा. दुष्काळ झाला, सगळं ज्याला आपण समृद्धी म्हणतो ती संपत गेली महाराजांची. पत्नीचे निर्याण झालं. आता व्यवहाराच्या दृष्टीने हा अकाळी काळ आहे त्यांच्या. काय पतनाचा काळ झाला. तो कशाचा झाला, आहे त्या स्थितीपेक्षा व्यावहारिक स्थिती, संपन्नता, समृद्धी, ऐश्वर जे व्यावहारिक, त्याचं पतन घडलंय ना आता. म्हणजे हा काय आहे, अकाळी काळ आहे. पण तुकोबाराय हा पर्वकाळ समजताय का. दृष्टांत सांगतो या पदाचा मी तुम्हाला. हा काय, अरे माझं जे संचित होतं प्रतिकूल प्रारब्धाचं ते आता नष्ट झालं म्हणले. असा धोधो धोधो पाऊस पडतोय. मनुष्य काय करतोय, आडोशाला थांबतो ना. तो वाट काय पाहतोय, हा पाऊस थांबणार आहे आता. आणि पाऊस थांबल्यानंतर आपला पुन्हा त्याच वेगाने प्रवास आहे. तसं तो जी स्थिती आहे ती जीवनामध्ये आपल्या प्रतिकूलतेची, त्याच्यात आपल्याकडे धैर्य असलं पाहिजे. ते धैर्य परमेश्वर आणि सद्गुरूचा आशीर्वाद देतो फक्त. त्याच्यात तुटता कामा नये आपलं धैर्य. माणसं सामोरं जात नाही प्रतिकूल परिस्थितीला, मार्ग बदलतात. काय करतात, अजून एक खड्ड्यात जाऊन पडतात. आपण अवतीभोवती पाहतो ना, भक्ती सुद्धा एकदिशी नाही लोकांची. आता स्थिरता नाही त्याच्यात.
आज इथे, उद्या तिथे, परवा तिथे. आणि विविध भागात तुम्ही परिभ्रमण ज्यावेळेस कराल ना, तर तुकोबराय सांगतात तिथं शोषण आहे. काय शोषण होतं. नागवण शब्द वापरलाय तुकोबरायांनी. काय निर्वस्त्र व्हाल म्हणले तुम्ही. तुकोबरायांचा शब्द काय आहे? नागवण. अनिक नका पडू गावाळाचे भरी. नागवण शब्द आहे ना पुढे. म्हणून ही स्थिती तुकोबारांच्या जीवनात प्रसंग आला. त्यांना पर्वकाळ साधला त्यांनी तो. बरे झाले देवा, देवाची धन्यता मानली त्यांनी. ही अनिष्ट जगाला वाटतंय म्हणले, पण प्रतिकूल प्रारब्ध नष्ट होऊन आता तुझ्या सेवेशी निरंतर मी रममान होईल. तोच भाव महाराज या ठिकाणी सांगतायत की अकाळी काळ आगवे पर्व झाला भरोसा कृपे लाभाचा. प्रभूची कृपा या ठिकाणी प्राप्त होते. व्यवहारी व्यवहारा अनंत नाही या वाचून जाणत, तरी हे समाधान चित्त लाभ हानी नाही येत अंतरा. व्यवहारामध्ये अनंत लाभ प्राप्त होत आहेत आणि चित्तामध्ये समाधान निरंतर लाभतंय. आणि त्याच्यामुळं लाभ हानी या गोष्टी लौकिक अर्थाने झाल्या. चित्तामध्ये ज्यावेळेस समाधान आहे ना, त्यावेळेस जगतामधल्या गोष्टीचा तरंग जे जगतातले प्रकृतीतले तुम्हाला स्पर्श करू शकत नाही. साधकाने तुकोबरायाने सुद्धा या व्यवहाराच्या संदर्भात एकदा प्रश्न विचारला. तुकोबराय म्हणले, माझं जे चाललंय सगळं जेवण बिवण, तुमच्या जे चर्चा बिरता विहंगम सगळं परिभ्रमण, एरा मानविधी पाळना पुरते. शरीर आहे, प्रारब्धवशात शेष आहे, अजून तोपर्यंत चाललाय प्रवास. सृष्टीच्या प्रकृतीच्या निसर्गाच्या नियमाप्रमाणे चालू आहे, पण त्याचा बाध माझ्या जीवनात येत नाही म्हणले. मी वासुदेव तत्वता कळो येईल त्या आत्मानंदात तो संत सत्पुरुष साधू सद्गुरू निरंतर रममान असतात. म्हणून लक्षात घ्या, साधूला सद्गुरूला ज्ञानदेवांनी शास्त्राने सुद्धा पुण्यपुरुष शब्द उच्चारलाय. काय शब्द आहे? पुण्यपुरुष. एक वेदपुरुष आहे नारायण, आणि संतांना शब्द काय? पुण्यपुरुष. दर्शनात प्रशस्ती. त्यांच्या दर्शनाने काय होतं? समाधान. आणि समाधान शब्दाचा अर्थच भगवान परमात्म्याचं दर्शन आहे. लक्षात घ्या, समाधान शब्दाचा अर्थ काय? हेची देवाचे दर्शन जेने राहे. म्हणून समाधान शब्दाचा अर्थ पुण्यपुरुषाचं दर्शन. म्हणून सद्गुरूचं नित्य स्मरण. लक्षात घ्या, ऐकायला सोपी गोष्ट वाटते. ऐकायला माणसाला काय वाटतंय? फार सोपं आहे, पण जीवन आपलं परिवर्तित करण्याचं सामर्थ्य आपल्या सद्गुरूच्या स्मरणाने राहतं. मग तुकोबरा इथं भगवान परमात्म्याच्या संबंधाने सांगतायत, तरी हे समाधान चित्त. आता चित्त समाधानी झालं, लाभ हानी नाही येत अंतरा. त्याचे तरंग सुद्धा चित्तामध्ये उमटत नाही म्हणले. आता जगताच्या प्रकृतीचे करोनी नातोळो संसारा, अंग भिन्न राखिला पसारा, कळवळा तो जीवनी खरा, बीजाचा थारा दुरी आघात. बहुमतापासून निराळा, होनी राहिलो सोवळा, बैसला रूपाचा कळवळा, तुका मने डोळा लिहिलो ते. आता तुकोबारायांचा हाच भाव महाराजांनी अजून एका अभंगात सांगितला आहे. मानिले नाही बहुमता, त्याचे पूर्वार्ध सांगितलाय. सत्य असत्यासी मन केले वाही. जग काय म्हणतंय याचा विचार मी करत नाही म्हणले. बहुमतापासून निराळा. पूर्वसूर्वी संतांनी जो मार्ग दाखवलाय, स्वल्प वाटे चला जाऊ वाचे गाऊ, तुम्ही आम्ही खेळी मेळी गदारोळी आनंदी. हा पूर्वसूर्वी आमच्या सर्व संतांनी राजमार्ग दिलाय, केला राजभार, त्या मार्गावरून चाललोय आम्ही. त्यामुळे आता लोक काय म्हणतात याचा विचार होऊन राहिलो
16 शब्द वापरलाय तुकोबरायाने. 16 शब्दाचा अर्थ आहे आता पवित्रता प्राप्त झाली. पवित्रता एकदा प्राप्त झाल्यानंतर अपवित्रतेचा संबंध येत नाही ना. पवित्र वस्तू कधी अपवित्र होत नाही. अपवित्राला पवित्र करण्याचं शक्ती पवित्राकडे असते. लक्षात घ्या. लोक म्हणतात हा पवित्र होईल. होऊ शकत. जी वस्तू पवित्र आहे ना ती अपवित्र कशी होईल? मगाशी सांगितलं ना, सोनं पुन्हा परिस आणि सोनं लोखंड आहे, 3 गोष्टी आहेत. सोनं झाल्यानंतर पुन्हा लोखंड होत नाही. सोनं जे लोखंडामध्ये परिवर्तित झाल्यावर ते लोखंड होत नाही ना. सोनं झाल्यावर सोनं. तसं जीवदशा नष्ट झाली एकदा आणि पवित्रता प्राप्त झाली. बैसला रूपाचा कळवळा तुका म्हणे डोळा लेलो ते. आता भगवान परमात्म्याचं स्वरूप नेत्रामध्ये स्थिर झालं. जगताच्या दृष्टीचा निराश झाला, भेदाचा. ज्ञानदेवांनी सुद्धा पाहिलं देवाचं मूर्ती पंढरीला. फार सुंदर ज्ञानदेवांचा अभंग आहे. सत्य ज्ञानानंद गगनाचे प्रावर्ण नाही रूप गुण वर्ण जेते तो हरे श्रीहरी पाहिला डोळे बरे. देवाचं रूप डोळ्यात साठवलं ज्ञानदेवांनी. आणि पुढे ज्ञानदेव म्हणतायत आता त्रिपुटीचा निराश झाला. पाहता पाहणे दुरी सारोन्या दृष्टा दृश्य दर्शन हे भेद सूचक भेदमूलक जी त्रिपुटी आहे तिचा निराश झाला. अर्थ 2 पद्धतीने लावला जातो. शंकर वेदांत पद्धतीमध्ये सांगतात की त्रिपुटीचा निराश झाल्याशिवाय देवाचं दर्शन नाही. तुकोबाराय इथं सांगतात की देवाचं स्वरूप डोळ्यामध्ये साठवल्यानंतर आपोआप त्रिपुटीचा निराश होतो. ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती तीही मूर्ती उभी. म्हणून भगवान परमात्म्याचं स्वरूप डोळ्यामध्ये साठवलं. बैसला रूपाचा कळवळा तुका म्हणे डोळा लेईल येतो. आता डोळ्यामध्ये देवाचं स्वरूप धारण केलं. भांडवलं गाठी तरी विश्वास झालो ते झालो निश्चय दास न पाहे मागेल ते वास पुढती ओस सेवेचा. यथामती यथा अवकाश जेवढं भाव मला अभिव्यक्त करता आला तेवढं मी केला. थोडंसं चिंतन मला काही म्हणजे मी काही अभंग मला दिले होते पण मला 2-3 दिवस वेळेचा आला नाही. पण थोडंसं ज्ञानदेवांच्या वाङ्मयातून तुकोबांची सेवा करण्याची बाबांच्या आशीर्वादाने संधी मिळाली. पुनश्च एकदा या आणि मी मगाशी पहिल्या दिवशी सांगितलं पुढच्या वर्षीचं सुंदर ऑडिटोरियममध्ये आपलं होणार आहे. आणि जर ते बाबा ते नवीन आता ॲप ते आपण मराठीत बोललं की दुसऱ्या भाषेत डायरेक्ट जाणार. ते आता ॲपल कंपनीनी ते आयपॉड आणलेत. आता आयपॉड जे आहेत ना श्रवण करायला, जसं आता ह्याच्यात आहे ना आपल्या पार्लमेंटमध्ये आपण बोलतो पण ते कानाला लावते. पण आता ते असं इन्स्ट्रुमेंट क्रिएट होतं आहे आता की ॲम्प्लिफायर थ्रू आहे ना विविध भाषेत जाणार. आता जर्मनमध्ये आपल्याला तुम्हाला ऐकवायचं आहे. तसं काळाचा महिमा आहे, तंत्रज्ञानाची किमया आहे. आपण त्या आत्मसात करायची. पुढच्या वर्षीपर्यंत जर आलं तर आपला हा जो सत्संग आहे हा जगातल्या सर्व भाषेमध्ये अलंकापुरातून ज्ञानदेवांची वाणी ही तत्त्वज्ञानाची भूमिका ही प्रशाला आपण वैश्विक करू एवढीच भावना सद्भावना ज्ञानदेवांच्या चरणी समर्पित करून वाणीला विराम देतो. कुंडली कवरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु कबीर साहेब की, सद्गुरु जोग महाराज की जय. श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थांच्या वतीने योग खाली बसायला नाही संपन्न होत असलेला जगद्गुरु तुकोबारायांचा गाथा अष्टादशाह म्हणजेच पंचमवेदाचं आपण ह्या ठिकाणी चिंतन निरूपण करत आहोत. आणि आज ज्ञानेश्वर महाराज संस्थांचेच विश्वस्त कबीर महाराज यांनी आपल्या ज्ञानेश्वर महाराजांच्या वाङ्मयाच्या आधाराने स्वतःच्या अनुभवाच्या आधाराने जगद्गुरु तुकोबारायांच्या शब्दांचा समन्वित करून
ह्या ठिकाणी ज्ञानसत्र संपन्न केलं. पूजनीय महाराजांच्या हस्ते आज सगळ्या चराचरामध्ये परमेश्वर भरलेला आहे. जनसेवा हीच ईश्वर सेवा असं समजून समाजातल्या वंचित घटकांकडे ज्यांनी विशेषत्वाने लक्ष दिलं असे गिरीश काका प्रभुणे साहेब या ठिकाणी समुपस्थित आहेत. त्यांच्या कार्याचा गौरव सरकारने केला. थांबा ना, मी सांगतो तुम्हाला, खाली येऊन करू, तुम्ही थांबा तिथे. पद्मश्री सरकारने त्यांना दिला आणि पारधी, वैदू, घिसाडी असे विविध घटकातले जी मुलं आहेत, ज्या मुलांच्यापर्यंत अजून शिक्षण पोहोचलं नाहीत, त्या मुलामुलींना एकत्रित आणून ईशावास्यमिदं सर्वं यत्किंचित जगत्यान् अशा उपनिषदांचा मंत्र म्हणवून घेणारे गिरीश काका प्रभुणे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या परंपरेमध्ये ज्ञानेश्वरी ही सगळ्यांच्या करता व्हावी असे ती संकल्पना त्यांच्या पूर्वजांनी करून ठेवली. त्यांचा या ठिकाणी आज उचित सन्मानाने सत्कार विश्वासांच्या हाताने होत आहे. मी काकांना विनंती करतो की आपण या निमित्तानं संस्थांच्या वतीने संपन्न होत असलेला सत्कार स्वीकारावा. पूजनीय महाराज यानंतर बोलतील. जुन्या पारंपरिक शिक्षणाच्या बरोबर आधुनिक शिक्षणाचा पायंडा पाडून पुण्यामध्ये एक विश्वविद्यालय थोड्याच दिवसामध्ये त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी संपन्न होतो आहे. त्यांचा सत्कार मी आदरणीय कबीर महाराजांना विनंती करतो की आपण आधुनिक काळातले जणू काही ऋषी हा मंत्रद्रष्टारा ह्या प्रणित असे हे ऋषितुल्य जीवन जगणारे गिरीश काका प्रभुणे यांचा या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज संस्थांच्या वतीनं विश्वस्त निलेश महाराजजी कबीर त्यांच्या हस्ते या ठिकाणी सत्कार संपन्न होते. पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. ज्ञानेश्वर महाराजांच्या संस्थांच्या सत्कार समारंभामध्ये डॉक्टर महाराज लिखित सगळ्या ग्रंथांचा सेट्स काकांना या ठिकाणी समर्पित करण्यात येते. आणि ह्याच वारीनंतर महाराजांच्या संकल्पनेतून गिरीश काका प्रभुणे सरांचा या ठिकाणी अमृत महोत्सव देखील महाराजांच्या संकल्पनेतून आळंदी नगरीमध्ये संपन्न होणार आहेत. तेही आपल्याला उचित प्रसंगी त्याची सगळी सूचना देण्यात येतील. आशीर्वाद रूपानं काका आपल्याशी बोलत आहे. रामकृष्ण हरी. आज इथे म्हणजे योगायोगाने मी आमचे मित्र सतीशजी गोरडे यांनी मला निमंत्रण दिलं आणि डॉक्टर महाराजांच्या दर्शनासाठी मी आलो. या महाराजांचं प्रवचन तुकोबांच्या वाणीचं दर्शन या ठिकाणी झालं. जैसे अग्नी माझी आले, इंधन अग्नीची झाले, पाठीनं उरले काही काष्ठापण. अशी माझी अवस्था आहे की आता मागचं काही उरलं नाही. जे काम आपण सर्वजण करत आहात, डॉक्टर महाराजांच्या
मार्गदर्शनाखाली तेच काम थोड्याशा वेगळ्या पद्धतीनं जे ज्ञानोबांनी 700-750 वर्षापूर्वी सुरू केलं, तो जो काळ होता तो महाराजांनी सांगितलं, तक्षशिला नालंदाचं स्मरण त्यांनी केलं, उद्ध्वस्त केलं. ते अशी इमारत उद्ध्वस्त होऊ शकते, परंतु उद्ध्वस्त नाही झालं ते. आजपर्यंत आपल्यापर्यंत ती ज्ञानगंगा वाहत आली. तुकोबारायांनी या पद्धतीनं पुनर्जागरण केलं. छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची स्थापना केली. या सगळ्याच्या पुण्याईनं आपण स्वतंत्र झालो आणि आता स्वातंत्र्यामध्ये आताचा जो काळ आहे तो खरोखरच ज्याला अमृत सिंचनाचाच काळ आपले पंतप्रधानांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे ह्या काळामध्ये जे जन्मलेत, ज्यांनी हे सगळं पाहिलं आहे ते खरोखरच भाग्यवान आहेत. रामजन्मभूमी मुक्त झाली, भारत मुक्त झाला, रामजन्मभूमी मुक्ती झाली. सामान्य माणसाला ज्ञानाचा अधिकार मिळाला. ज्ञान त्याच्याकडे आहेच. जे परीस आणि लोखंडाचं यांनी सांगितलं आपल्याला, ते लोखंडामध्ये ते गुण होते म्हणून तो परिसाच्या स्पर्शाने सोनं झालं. आपल्या सगळ्यांना हे भाग्य लाभलेलं आहे की अशा ज्ञानोबा माऊलींच्या भूमीमध्ये आपण आलोत आणि जे ज्ञान घेऊन आपण आपल्या ठिकाणी जाणार आहोत. मला अत्यंत पावन पवित्र असं वाटू लागलेलं आहे की खरंच काही आजपर्यंत काम फार काही झालं नाही, पण इथून पुढे नक्की सुरुवात होईल कामाची अशी मला आशा वाटते. डॉक्टर महाराजांची कृपा असली पाहिजे, महाराजांची कृपा असावी अशी मी तुकोबा आणि ज्ञानोबांच्या चरणी विनंती करतो. धन्यवाद. इंद्रायणी चेत ते धरिला रहिवास विश्व पारावया लक्ष्मी निवास ज्ञानेश्वरो ते धरिले जगेश धर्म जाने तया सद्गुरु उपदेश वर्म तया सद्गुरु उपदेश जय देव जय देव जय ज्ञानदेवा जीवा शिवाचा हरे परब्रह्म ठेवा कृष्ण एकादशी कार्तिक मासी आपण पंढरीनाथ सनकादिकासी यात्रेसे येतात ते स्वानंद रासे दर्शन घडे तया दर्शन घडे तया
ब्रह्मदेवा वैसिक पुत्र केला वाचक वेदाचा प्रतिष्ठा गर्भ हरिला विप्राचा विशेष केला भगवद्गीतेचा प्रत्यक्ष द्वारे शोभे जय देव शिवा शिवाचा आदि परब्रह्मदेवा सनत सिद्ध गणा माझे तो श्रेष्ठ ज्ञानावरी माझे ज्ञान वरिष्ठ अनुतामदे विश्वगणदाट नामयावरी लोटे प्रेमाचा लोट नामयावरी लोटे प्रेमाचा लोट लोटे प्रेमाचा लोट जय देव जय देव जय शिवा शिवाचा आदि परब्रह्मदेवा पंचरचना सर्वही भूगुल्या गेली अनुतापाचे ज्वाळे देह बुद्धी हरविली वैराग्याची निष्ठा प्रगटून दाखविली अनता ममता दौर्वेग शांतीवरी हरिभक्तीचा महिमा विशेष वाढविला विरक्ती ज्ञानाचा देवा उघडिला जगदोद्धाराला उपाय सुचविला निंदक दुर्जनांचा सत्य निर्मिला अपार कविता शक्ती कीर्तन श्रवणे तुमच्या दर्जे जनदोती नैतयादी सद्गुरु स्वामी कृपया दाता बाळदेश देवो हरी विठला विदिता जनिता तुझे आठवा जगला प्रेमे ब्रह्मानंदे प्रेमावडविला नातुरे मोरी तुकारामे गवळविला जय दयाळु सद्गुरु स्वामी कृपया दाता प्रयाण काळी देवे विमान पाठविले बलीच्या काळा मार्गी अद्भुत वर्तले मानव देह घेऊन धामा गेले निळामरे सकल संता पूर्णिले जयादी सद्गुरु स्वामी कृपया दातारा तारक तो सकलांचा जीवन सोयरा आरती तुकाराम स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखविया आरती तुकाराम राघवे सागरात पाषाण कार्यले तैसे आठोबाने मंगलशीले आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती स्वामी विरामा आरती तुकारामा दुःखी काकुल देसी ब्रह्मा
तुकासे आले मनोनी रामेश्वरी मनोनी रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले आरती तुकारामा आरती तुकारामा स्वामी सद्गुरुधामा सच्चिदानंद मूर्ती सच्चिदानंद मूर्ती पायनाथ विरामा आरती तुकारामा ची भावी माझ्या जन्मोजन्मी तुझा दास पंढरीचा वार करी वारी चुकोने देहरी संत संगी सर्व काळ अखंड प्रेमाचा सुकाळ पंढरीचा वार करी वारी चुकोने देहरी चंद्रभागे स्नान तुका मागे पंढरीचा वार करी वारी चुकोने देहरी अकल्पायुष्य भावी तया माझ्या सकळ हरीच्या दासा कल्पनेची बाधा नो कोणे ही काळी. संत मंडळी सुखी असो अहंकाराचा वारान लागो राजसा माझ्या विष्णुदासा भावे नामा म्हणे तया असावे ज्या कल्याण मुखी निधान पांडुरंग मागणे ते एक तुझ प्रती आहे देशील तरी पाहे पांडुरंगा या संताशी निरवीची मज आणि दे तुझे काही न मागे तुझ तुका म्हणे आता उदार तू हो मज ठेवी पाये संतांचे या संतासी निरवी हेची मज दे आणि तुझे काही न मागे तुझ ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम तुकाराम कुंडलिक वरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु जोग महाराज की जय सिद्धेश्वर भगवान की जय इंद्रायणी माता की जय पार्वती पतये